गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय टुडेज व्लॉग. आय एम सिद्धिया हिरे अँड आय एम बॅक. तर आज माझी तब्येत बिलकुल पण ठीक नव्हती, तरी पण सकाळी एकदम मस्त रेडी होऊन मी निघाली इव्हेंटसाठी. बिकॉज जेव्हा माझी तब्येत ठीक नसते तेव्हा फक्त मला एकच सुचतं, तब्येत ठीक नाही ठीक आहे तर आपण ॲटलीस्ट दिसू तरी चांगलं. सो मी एकदम मस्त टकाटकाने चांगलीच रेडी होऊन त्या दिवशी निघते. तुम्ही बघू शकता तर एकदम माझा बेस्ट ट्राय देते, बिकॉज ये पेन हमें रोक नाही सकता. तर इव्हेंट लोकेशनला पोचल्या आमचं सुरू झालं होतं काम. बिकॉज होतं खूप स्ट्रेस होतं कामाचा आणि खूप जास्त काम पण होतं. बिकॉज चेक-इन्स वगैरे होते. मी चेक-इन्सच्या डिपार्टमेंटमध्ये होती, सो आम्हाला कामं वगैरे पण बरेचसे होते. तर पटकन लागलं कामाला. त्यासोबतच इव्हेंट पण सुरू झाले होते. तिकडे त्यांचे मायरा वगैरे फंक्शन स्टार्ट झाले होते. त्यानंतर आम्ही पण आमचं काम करत होतो. मी दुपार होताच काय आम्हाला रिअलाईज झालं की इकडे ते मख्या असतात ना, ते खूप साऱ्या होत्या. बिकॉज दुपारची वेळ होती, ऊन होतं, त्यामध्ये किडे झाड वगैरे सगळे छोटे छोटे किडे होते. तर आम्ही बसलो इथे हवा मारत दोघी. नंतर आम्हाला काही काम नव्हतं, आमचं काम एकदम स्टार्टिंगलाच होतं, ते होऊन गेलं होतं. नंतर आम्हाला थोडं काम होतं, तरी पण काम होतंच. नंतरून मग आम्ही घेतलं जेवायला. मस्तपैकी पोट भरून जेवण केलं. लिटरली खूप थकलं होतं. मग संध्याकाळी परत काम सुरू झालं. मग परत मी काम करत बसली. खूप मेसअप होतं ॲक्च्युली चेक-इन्समध्ये, तर ते आम्ही सॉर्ट करत होतो खूप मुश्किलीने आम्ही टीम मेंबर्सची हेल्प घेऊन. नंतर पण परत आम्ही कामच करत होतो यार. खरंमध्ये आज म्हणजे खूपच काम झालं आजच्या इव्हेंटला. बिकॉज जसं की फर्स्ट डे होता तर काम पण खूप सारं होतं. गाइस इसने सुबह से कुछ नहीं खाया, नहीं मतलब ब्रेकफास्ट किया था, बाद में इसने लंच वगैरह कुछ भी नहीं किया. मेरे से ज़्यादा ये थकी हुई है बेचारी ने, बस वड़ा पाव पे आज भी निकाला. मतलब खाना था और इसके लिए भी खाना देते हम लोग, ऐसा मत समझो, खाना बहुत अच्छा भी था, आपने देखा भी, पर इसने नहीं खाया, बहुत ज़्यादा बिजी रिच्युअल डिपार्टमेंट. अच्छा, तर संध्याकाळ झाली होती आणि संगीतचं फंक्शन पण तसं स्टार्ट झालं होतं. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे होता लॉन, इथे होतं संगीतचं फंक्शन स्टार्ट. तर डान्सेस वगैरे ऑलरेडी सुरू झाले होते. खूप लेट झालं होतं ॲक्च्युली संगीतला, बट हे खूप वेळ पण चालणार होतं. तर असं होतं काही त्यांचं एंट्रीचं डेकॉर संगीतचं एकदम मस्त वाटत होतं. एकदम मॅजिकल डेकॉर होतं. बघू शकता तुम्ही लोक गाईज, कसा वाटते तुम्हाला संगीतचा डेकॉर, मला नक्की तुम्ही सांगा. एकदम मस्त होतं, म्हणजे एकदम परफेक्ट. तसंच ग्रूम ब्राईडचा पण डान्स चालू होता तेव्हाच. तेरे संग लागी जो परी तेरे सर कांधे पे रखना, सर मान ले मुझको अपना. तेरे संग लागी जो परी तेरे नाचो तो गाइस मारवाडी वेडिंग होती. नाचो, मजा ही मजे, नाचो संगीत इज राईट. मग आम्ही पण जेवण वगैरे करून नंतर थोडेसे स्वीट आम्ही दोघींनी पण खाल्ल्यानंतर आम्ही निघालो. तर गाईज आम्ही निघालो होतो रूमला जायला आणि आमची टीम लिटरली खूप थकली होती. बिकॉज फर्स्ट डे होता, खूप हॅक्टिक, सगळ्यांची खूप धावपळ झाली. आणि त्यामध्ये गाईज गॅस स्पॉट मुलं पण त्यांची रूमची चाबी विसरली होती कुठेतरी, आणि तसेच मुली पण. तर काय ना, थोड्या वेळ ते लोक होते सगळे बाहेरच होते. नंतर ते लोक गेले आपापल्या रूममध्ये गायज. आणि आता मी खूप जास्त थकली आहे, मी डायरेक्ट झोपते गाईज. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर गाईज. असा होता माझा पेन भरा दिवस, बट हमने इवेंट कंप्लीट कर ही रहा, हमने हार नहीं मानी.